वेलकम टू प्राजूज बॅचलरेट पार्टी. ही मी तिच्यासाठी अरेंज केली आहे, तिच्यासाठी सरप्राईज आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्राजू आणि आलोक जीजूंचं लग्न होतं आहे. सो मला तिला एक डे ऑफ द्यायचा होता जिथे ती मज्जा करेल, डान्स करेल, गेम्स खेळेल. सो मी तिला घेऊन येते, तिच्यासाठी हे सरप्राईज आहे. बघूया. कुठे घेऊन चाललीस मला? सरप्राईज आहे तुझ्यासाठी. अरे यार, मला काही दिसत नाहीये. आता स्टेप आहे एक वरती. केवढी मोठी स्टेप? छोटीशी आहे. वरती वरती. ओके. काय आहे शॉपिंग हो, शॉपिंग झालं. रेडी? कसं वाटतंय तुला माझं सरप्राईज? मस्त यार, मला भाग्य माहिती नव्हतं की तू एवढं भारी सगळं अरेंज करशील. आणि अच्छा, तू या सगळ्या अरेंजमेंट मध्ये बिझी होतीस का इतके दिवस? सुपर यार, खूप भारी वाटतंय मला हे सगळं. फर्स्ट टाइम प्राजक्तासाठी कोणीतरी करतंय आणि भाग्याने हे केलंय हे ऐकून खूप भारी वाटतंय. कसं वाटतंय तुला? आता तुझं लग्न होणार आहे आणि म्हणून तुझ्यासाठी ही बॅचलरेट पार्टी अरेंज केली आहे जिथे तू मज्जा करशील, धमाल करशील. आणि काय वाटतंय तुला? लग्न होणार आहे याचं दुःख आहे थोडंसं, कारण मला माझ्या फॅमिलीला सोडून नवीन एक लाईफ, एक जर्नी स्टार्ट करायची आहे. आणि खास करून तर माझ्या बहिणीला सोडून मला जावं लागतंय. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जरी मी हे लग्न करत असले तरी या लग्नामागे माझ्या बहिणीच्या सुखाचा मी विचार केलेला आहे. आणि म्हणून मी हे लग्न करते, की असं नाही आहे मला लग्न करायचंय म्हणून मी लग्न करते, पण माझ्या बहिणीच्या सुखासाठी मी हे करते आहे सगळं, जे प्रेक्षकांना माहिती आहे. पण थोडंसं मी थोडीशी सॅड आहे, तेवढीच हॅप्पी सुद्धा आहे की माझ्या मामाला सोडून, माझ्या भाग्याला सोडून मला आता दुसऱ्या घरात जावं लागतंय. ओके, पण ठीक आहे, आता सॅडनेस बाजूला ठेवूया आणि आपण एन्जॉय करूया. ओके, केक कापूया आपण. ओके, आता केक कटिंग झालंय. आता मी थोडेसे गेम्स प्लॅन केलेत तुझ्यासाठी. सरप्राईज येते. सो आपण थोडं सेटअप चेंज करूया आणि गेम्स करूया. सो आपण आता एक गेम खेळणार आहे आणि त्यासाठी मला परत तुझे डोळे बांधावे लागतील. आणि ती गेम अशी आहे की आता तुझं लग्न होणार आहे, त्यामुळे तुला संसार करायचा आहे, किचनमध्ये खूप कामं करायची आहेत, जेवण बनवायचं आहे. सो मी काही व्हेजिटेबल्स ठेवेन आणि तुला ते न बघता फील करून ओळखायचं आहे कोणतं व्हेजिटेबल आहे. ओके, रेडी? लेट्स गो. आता तुझ्यासमोर एक प्लेट ठेवली आहे ज्याच्यात 1 2 3 4 5 6 टाईप्सचे व्हेजिटेबल्स आहेत आणि तुला ते गेस करायचे. कम ऑन. काय वाटतं तुला? एवढं मोठं पण नाही. 10 सेकंड आहेत तुझ्याकडे आता. कांद्याची पात अशी असते. जवळ म्हणजे अशी जरा. कांद्याची पात असेल ही. नाही, हम्म? अजिबात नाही. तुम्ही इंडियनच ठेवल्यात ना भाषा? मोस्टली. वास घेऊ शकते ना? हो. कांद्याची पात आहे. नाही. हो. नाही. एक गॅस करता नाही आलाय तुला. दुसरं बघ.
हे तुला जर गेस करता आलं तर त्याचं मी काहीतरी बनवून देईन तुला. मला माहिती आहे काय आहे हे. लेट्स गो. एक करेक्ट, एक आलं नाही. पालक सारखं मेथी तर नाही आहे. स्मेल कसं आंबट सुका आहे का? नाही, हे तू काय तू सॉरी. हे तसंच काहीतरी आहे. बघ 10 सेकंड आहे तुझ्याकडे. रेड रेड कलरची असते ना भाजी ते. हा, कोणती असते ती? कमॉन. पालेभाजी. रेड कलरला मराठीत काय म्हणतात? त्याच भाजीचं नाव आहे. माठ. कोणतं माठ? ठीक आहे ना. रेड माठ. आंबट चुका. अगं अगं जवळ आहे. रेड माठला काय म्हणतात मराठीत? रेड लाल. ठीक आहे, चला. त्यातल्या त्यात 2 करेक्ट. लिंबू आहे का हे? करेक्ट. 2-3 करेक्ट. हे सेमच आहे हा, ना? लिंबू बाजूला ठेवते. आता हे सांग काय? काय आहे? तिकडे का होते समोर? भोपळा आहे का? नाही, काकडी. नाही. 10 9 8 7 6 5 4. गाईस कोणी हेल्प करायची नाही. 3 2 1. ठीक आहे चल, 2 नाही आले. आता हे लास्ट. छोटे टोमॅटो आहेत. त्याला काय म्हणतात? एक स्पेसिफिक नाव आहे. आता टोमॅटो ते छोटे झाले साईज नाही. त्याला काय म्हणतात? हा बेबी टोमॅटो. काही कुणी हेल्प नाही करायची. 10 9 8. येस. पण काय चेरी? काय चेरी आहे? चेरी नाही आहे. चेरीच्या पुढे काही म्हणायचंय तुला की नाही? नाही नाही. ओके ठीक आहे. चला तुला 1 2 3 गेस करता आलेत तिला आणि तुम्ही गेस करता नाही आले. ओके. कसं वाटलं तुला हा गेम? मजा आली आणि खरंच एवढं बारकाईने कधी स्वयंपाकात लक्ष नव्हतं दिलं किंवा घरी ज्या नॉर्मल भाज्या मेथी किंवा डाएटच्या रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्या बनवल्या जातात. तर मी असं स्वीट कॉर्न वगैरे ठेवायचं ना, मी असं ओळखलं असतं. पण मजा आली आणि खरंच आता जेव्हा मी केव्हा कुकिंग करेन तेव्हा मी अजून बारकाईने लक्ष देईन या गोष्टींकडे. भाग्यासाठी पण हा सेम गेम करावा असं मला वाटतं. नाही नाही, हा तुझी बॅचलर रेट आहे. माझ्या बॅचलर रेटला करते. नाही नाही नाही, तिच्यासाठी आहे हे सगळं. मी माझ्या प्राजूसाठी एक गेम अरेंज केली आहे. जी ह्या गेमचं असं आहे की हा बलून वरती फेकायचा. ओके. आणि तो खाली येईपर्यंत तुला तुझ्या कलरचं जास्त ग्लासेस दिसले पाहिजेत. ओके. म्हणजे तुझे कलर, समजा फॉर एक्झाम्पल तुला हे माझे ग्लासेस वर ठेवून असं करून तुझे जास्त कलर जमले पाहिजेत. ओके. तुझी बॅचलर आहे ना, तुझ्यापासून स्टार्ट करूया.
आणि त्या कलरच्या पेपरवर हात ठेवायचा नाही. तो कलर सोडून डिफरंट कलरच्या पेजवर आपण हात ठेवायचा. ओके, रेडी? पटापट खेळायचं नो चेटिंग. फर्स्ट कलर ब्लॅक, ब्लू, येलो, पिंक, व्हाईट, ऑरेंज, व्हाईट. आउट झाली. अजून एक चान्स देऊ. अजून पिंक, येलो, ऑरेंज, ब्लू, पिंक, ब्लॅक, ऑरेंज, येलो, पिंक, व्हाईट, पिंक, येलो, ब्लू, ब्लॅक, व्हाईट, येलो. दोघेही जिंकले. ठीक आहे. सो गेम अशी आहे की तुला छत्री तुझ्या खांद्यावर बॅलन्स करायची आहे आणि ती बॅलन्स करता करता रुमाल चिमट्याने छत्रीला लावायचा आहे. ओके, तुम्हाला एक ट्रायल दाखव. दाखवते ना. रेडी? 3, 2, 1, गो. बॅलन्स करायचं. बॅलन्स. हॅलो, तू पकडू नाही शकत छत्री. पकडू नको छत्री. बॅलन्स करायचं. Come on, you can do it. Last 10 seconds. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Done. कसा वाटला तुला हा गेम? डिफिकल्ट आहे थोडा, पण येस किती 3, 4. पण तुला ह्याच्यातून कळलं का काय आहे हा गेम, कशासाठी होता तुला? लाईफ बॅलन्सिंग असणार है ना. तुला लग्नानंतर काय काय गोष्टी एका वेळेस 2-2, 3-3, 4-4 गोष्टी कराव्या लागतील. त्यामुळे मे बी तू एका हातात काहीतरी पकडलंयस आणि तू दुसरं काहीतरी करतेस. तो यासाठी मल्टीटास्किंग. येस. कसा वाटला तुला हा गेम? छान होता आणि खरंच मी यातून भरपूर काही शिकेन की बाबा मल्टीटास्किंग कसं करायचं आणि त्यात आलोकसारख्या माणसाला सांभाळायचं म्हटल्यानंतर तर खूप जास्त एनर्जी, पेशन्स लागणार आहे. सो थँक्यू सो मच की तुम्हाला या सगळ्याची आठवण करून दिली. यू वेलकम. ओके, थँक्यू.